4 4.5 दीडला 7 ते 8 ऊस पाहिजेत. ह्या कंडिशनला एक 7-8 फुटवर जर झालं तर जेटा मॉडेल चालतंय. आहे तेवढं मग उचलून घ्यायचं ऊस. जेटा मॉडला की उचलून घ्यायचं. उचलून घेतलं की बस होते. आणि पण मापात आहे प्लॉटला. होय. काय लय दिलं नाही रे. एक 13-40-13 एक 13-40 एकच आळून झाला फक्त. त्या लेवलला आता फक्त नायट्रोजन कमी करायचं 1-2 डोस आणि फॉस्फरस आणि पोटॅश जास्त द्यायचं. 6Bचा एखादा स्प्रे दिला तरी पण चालते. इथं आहे बघा कंडिशन चांगली. एज असं म्हणजे वाळून तेवढं पाणी दिले बघ. 3 इरिगेशन जेवढं दिलं बाकी काय हे नाही केले. पाणी वाळवूनच द्यायला पाहिजे. वापसा कंडिशनवर पाणी दिलं की नाही कमी पाण्यात चांगलं आहे ते. जास्त पाणी लागते उसाला लोकांना माहित नाही. चुकीच समजत आहे. पाण्यावर पाणी सोडतं शेवाळ करून ठेवत राहणार. नुसतं पाणी देऊन काय करायचं. ते मुळीनं घेतलं पण पाहिजे की. उचललं पाहिजे रे. मुळीनं घ्यायचं नाही काय नाही. राड करून ठेवायचं. चिखल झाला की काय उचलत नाही बघा. रानात किती पण खायला असू दे काय उपयोग नाही. 50% पाणी आणि 50% हवा पाहिजे. आता पाणी कुठं पडतं म्हणतो त्याला. तिथनं पाणी लई पिढी म्हणजे एकदम पाणी कमी पडतंय तरी पण मी असं ह्याच्यातच वापसा कंडिशनर पाणी देतोय. तसंच पाहिजे.